कलेक्टर साहेबांना झालेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली। त्यांच्या आर्थिक मदत, त्यांना जी हानी झाली आमच्या होमगार्ड जवानांना, त्यांना ते निदर्शनास आणून दिला, त्यांनी नोटिंग केला आणि पुढे कारवाईसाठी पाठवलेले आहे। आता साहेबांचं म्हणणं, आता पुढील आदेश काय येतो त्याची आपण वेटिंग करणार आहे। त्यांना निवेदन देऊन आम्ही त्यांची ओशी घेतली, हे ओशी आहे आणि या संदर्भात खडसे सरांनी त्यांना प्रकाश टाकला की बा घटनेचं असं असं झालं आणि होमगार्डला संपूर्ण माहिती त्यांना प्रोव्हाइड करण्यात आली। आपला आपला पुढील मार्ग म्हणजे अगर कारवाई नाही झाली तर धरणे आंदोलन करणार। हे सर्व माझे होमगार्ड बांधव आहेत आणि कोणाच्या दबावाखाली नाही, स्वतंत्रपणे आलेले आहेत। 18 तारखेला होमगार्ड जवानाचे जे गांभीर्य झालेले आहे, अपघाती जे दुःखद घटना झालेली आहे, त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबाला निवेदन दिले आणि संपूर्ण माहिती ती पूर्ण पुरवलेली आहे कलेक्टर साहेबाला। त्यांनी आम्हाला सांगितले आहे की आम्ही एसपी साहेबांपर्यंत ती माहिती पोहोचू। ऑलरेडी एसपी साहेबांपर्यंत ती माहिती पोहोचल्यापर्यंत तिथे अजूनपर्यंत आम्हाला निर्णय काही लागलेला नाही। या संदर्भामध्ये जर या होमगार्ड सेवा जर बजावत असताना जर कर्मचाऱ्यांना काही जर मृत्यू झाला, दुखापत 100% अपंगत्व झालं, तर त्यांच्या परिवारातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, ही अनुधारणा घेऊन आम्ही सर्व आज इथे होमगार्ड जवान आम्ही इथे जमलेलो आहोत। आणि परिस्थिती अशी आहे की येत्या या 3 ते 4 दिवसामध्ये जर आम्हाला जर न्याय मिळालेला नाही तर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन येत्या 3 ते 4 दिवसाच्या नंतर आम्ही धरणे आंदोलनाला बसणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत। जर आम्हाला जर परत पुन्हा जर बंदोबस्त करण्यासाठी परत पुन्हा जर आम्हाला फोर्स जर केले तर आम्ही तो बंदोबस्त नाकारणार आहोत आणि भ्रष्टाचार करणार, त्याच्यामध्ये बहिष्कार टाकणार आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेणार आहोत। महत्वाचा विशेष मुद्दा असा आहे की आमच्या परिवारामध्ये आम्हाला एखादी शासकीय सेवेत आम्हाला सामावून घेतलं पाहिजे। आम्हाला माहिती आहे आम्हाला परमनंट करू शकत नाही, परंतु आम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो। पण जर सेवेत असताना जर आम्ही मरण पावलो, कदाचित 100% अपंगत्व आलं, तर आमच्या परिवाराचं काय, हा प्रश्न निर्माण होतो। बाकी इतर डिपार्टमेंट मध्ये जर काम करणार त्यांना अनुकंप लागू होतो, पण आपल्याला काहीच लागू होत नाही। ही मागणी घेऊन आम्ही समोर जात आहोत। जर आम्हाला जर काही झालं तर आम्हाला परिवारातील एका एका नागरिकाला शासकीय नोकरी ही मिळाली पाहिजे, अशी आमची आशा आकांक्षा आहे। धन्यवाद।